हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास 1 धडा 4 आपले हिरवे सवंगडी या धड्याविषयी जाणून घेणार आहोत आणि बोलणार आहोत. तर निरीक्षण करा. खालील चित्रात तुम्हाला काय दिसते? इथे चित्र दिलेलं आहे. 2 झाडं आहेत, प्राणी पक्षी आहेत. तर कोणकोण दिसते यांची नावं सांगायची. मग तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कोणकोणते वनस्पती दिसते यांची नावं लिहायची. पोपट, कावळा, फुलपाखरू, कुत्रा, बैल, गाय, बकरी, मांजर, कोंबडी इत्यादी आपल्याला दिसत आहेत. आपल्या अवतीभोवती हवा, झाडे, प्राणी, पक्षी, शेते, घरे, रस्ते, वाहने, डोंगर, तलाव, धरणे, पाणी, माती, दगड आहेत. या सर्वांचा मिळून काय बनतो? परिसर बनतो. तर या गोष्टी आपल्या सभोवताली असतात. आता आपल्या सभोवताली काय काय असतं? आणखी आपल्या घरात, अंगणात, असे आजूबाजूच्या परिसरात अनेक घटक असतात. त्यापैकी काही सजीव असतात तर काही निर्जीव असतात. सजीव म्हणजे जे हालचाल करू शकतात असे, आणि निर्जीव म्हणजे ते हालचाल करू शकत नाही. तर आपल्या सभोवताली असणारे घटक सजीव व निर्जीव. अन्न, सजीवांना अन्न, पाणी, हवा यांची गरज असते, तर निर्जीवांना अन्न, पाणी, हवा यांची गरज नसते. यांना गरज असते. सजीवांची वाढ होते, निर्जीवांची वाढ होत नाही. सजीव हालचाल करतात, निर्जीव हालचाल करू शकत नाही. सजीव पिलांना जन्म देतात, निर्जीव पिलांना जन्म देऊ शकत नाही. परिसरातील घटनांना स्वतः प्रतिसाद देतात. परिसरात कोणतीही घटना झाली तर ते स्वतः प्रतिसाद देतात. हे स्वतः प्रतिसाद देत नाहीत. निर्जीव घटक स्वतः प्रतिसाद देत नाहीत. आता पुढे पाहूया. वनस्पती व प्राणी. सजीवांमध्ये कोण येतं? वनस्पती व प्राणी. वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाऊ शकत नाहीत, तर प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात, प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. प्राणी स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात. असा फरक आहे वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये. आता विचार करा. रस्त्यावर इकडून तिकडून ये जा करतात. वाहने सजीव की निर्जीव? तर वाहने निर्जीव आहेत, कारण की वाहनांची वाढ होत नाही. ते पिलांना जन्म देऊ शकत नाहीत. त्यांची हालचाल सजीवांच्या रूपाने होते. आग पसरत जाते. आग सजीव की निर्जीव? तर आग ही निर्जीव आहे. निसर्ग फेरी. तुमच्या परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींचे निरीक्षण करा. त्यांची माहिती खालील तक्त्यात नोंदवा. वनस्पतींचे नाव, फुलांचा आकार, फळांचा रंग, पानांचा रंग. तर इथे आंबा दिलेला आहे. आंब्याचा रंग पिवळा आहे आणि हिरवी त्याची पाने आहेत. आणि सदाफुली एक वनस्पती आहे छोटी, गुलाबी, पानांचा आकार गोल, फुलाचा रंग गोल, पानांचा आकार हिरवा. आता पुढे पाहूया. वनस्पती एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही, परंतु त्यांची वाढ होते व त्यांच्या बियांपासून, फांद्यांपासून नवीन रोपे तयार होतात. म्हणून त्या अशा वनस्पतींना आपण सजीव म्हणतो. वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पण त्यांची वाढ होते. त्यांच्या बियांपासून, फांद्यांपासून आपण नवीन रोपे तयार करू शकतो, म्हणून वनस्पतींना आपण सजीव म्हणतो. आता इथे कोडे सोडवा. हे सोडवलेलं कोडं आहे. मी आता तुम्हाला सांगण्याचे उत्तर सांगतो. खालील कोड्यात शब्दकोड्यातील वनस्पतींची नावे शोधून चौकडी करा. आता इथे लिंबू आहे, पिंपळ आहे, निलगिरी आहे, कडुनिंब आहे, फणस आहे, बोर, आंबा, नारळ, वड, पपई, चिंच ही सारी वनस्पतींची नावे आहेत. ही आपण शोधून ठेवलेली आहेत. करून पहा. आता ही कृती करायची आपल्याला. मूग, धने, मोहरी, गहू यांसारखे दाणे घ्या. ओलसर मातीमध्ये हे दाणे टाका. दररोज निरीक्षण करा. तुम्हाला कोणकोणते बदल दिसतील. तर आपण ही दाणे जर टाकले जमिनीमध्ये, हळूहळू त्यांना त्यातून मोड येऊन त्याला मूळ चालू होईल आणि वरती रोपटे आणि खाली मूळ पसरत जाईल. आता समजून घ्या. या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जसे हात, पाय, नाक, कान, डोळे इत्यादी आवडतात, म्हणजे मनुष्याला, प्राण्यांना हात, पाय, नाक, डोळे इत्यादी अवयव आहेत. तसेच मूळ, खोड, पान, फूल, फळ हे झाडाचे अवयव. पान, फूल, खोड, मूळ, फळ हे कोण आहेत? झाडाचे अवयव आहेत. आता इथे फुलाचं चित्र दिलंय. इथे याला बोलतो आपण पाकळी, आणि त्याच्या खाली असते हिरवा असते, त्याला बोलतो आपण देठ. इथं दिलंय पानाचं चित्र, याला बोलतात कडा. नंतर पाण्यामध्ये ज्या छोट्या छोट्या असतात यांना आपण बोलतो शिरा. काय बोलतो? शिरा. आणि हे आहे देठ. आता पुढे पाहूया. निरीक्षण करा. वड, वड एक वृक्ष आहे. जास्वंद झुडूप आहे. तुळस रोपटे आहे. जुई वेल आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक झाड वेगवेगळं आहे. इथे आपल्याला फणस दिलाय, आंबा दिलाय, पळसाचे फूल दिलंय, बहव्याचे फूल दिलंय, चिंचेचे मूळ दिलंय, गवताचे मूळ दिलंय, पिंपळाचे मान दिलंय, गुलाबाचे पान दिलंय. प्रत्येक वनस्पतीमध्ये आकार वेगवेगळा आहे. त्याची मुळं वेगळी आहेत, फांद्या वेगवेगळ्या आहेत,
फुलं वेगवेगळे आहेत. तर समजून घेऊया. झाडाचे मूळ, खोड, पान, फळ, फूल यांवरून प्रत्येक झाडाची वेगळी ओळख समजते. आता प्रत्येक झाडाची वेगळी ओळख असते. वृक्ष खूप उंच वाढणाऱ्या आणि मजबूत कठीण खोड असणाऱ्या झाडांना आपण वृक्ष म्हणतो. सर्वात मोठ्या झाडांना आपण काय म्हणतो? वृक्ष म्हणतो. त्यांची उंची मोठी असते, मजबूत असते, त्यांचे खोड पण एकदम टणक असते, त्यांना आपण वृक्ष म्हणतो. आता वृक्षामध्ये कोण कोण येतं? तर आंबा, चिंच, वड, पिंपळ, जांभूळ, पळस, पांगारा, काटेसावर, नारळ, कडुनिंब इत्यादी हे सर्व वृक्षामध्ये येतात. आता झुडूप. झुडूप कशाला म्हणतात पाहूया. कमी उंचीच्या झाडांना झुडूप म्हणतात. ज्या झाडांची उंची कमी असते त्यांना आपण झुडूप म्हणतो. झुडूप वृक्षांपेक्षा छोटे असतात, परंतु खोड कठीण व भक्कम असते. त्यांचं खोड कठीण व भक्कम असतं. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये झुडपामध्ये कोण कोण येतं? गुलाब, करवंद, जास्वंद, निरगुडी, रुई इत्यादी वृक्ष, इत्यादी झुडप, इत्यादी वनस्पती झुडपांमध्ये येतात. आता पुढे पाहूया रोपटी. रोपटी म्हणजे एकदम साधारण असतात. रोपटी झुडपांपेक्षा कमी उंचीची व नाजूक खोडांची. त्यांच्या खोडावर आपण चढू शकत नाही, त्यांना आपण सहजासहजी रोपटी म्हणतो. तर उदाहरणार्थ गवत, तुळस, लाजाळू, सदाफुली, गुलबक्षी, एकदांडी, सराटा, गोखरू इत्यादी. आता पाहूया सदाफुली, एकदांडी, सराटा हे चित्र दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आता पुढे घेऊया वेल. वेल कशाला म्हणतात? तर नाजूक, लवचिक, नरम खोड असलेल्या रोपट्यांना वेल म्हणतात. काही वेली काठीच्या, भिंतीच्या, झाडाच्या आधारे वाढतात. या वेली दुसऱ्याचा आधार घेऊन वाढत जातात. उदाहरणार्थ जाई, जुई, गोकर्ण ही खोड्या आधाराभोवती गोलाकार वाढतात, यांना आपण वेल म्हणतो. वाटाणा, द्राक्षे, काकडी इत्यादी वेलींना आधारलेल्या गुंडाळण्यासाठी स्प्रिंग सारखे ताणावे लागतात. काही वेली जमिनीवर आडव्या वाढतात, त्यांना आपण लता म्हणतो. ज्या जमिनीवर वाढत जातात त्यांना आपण लता म्हणतो. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ भोपळा, कलिंगड, टरबूज, स्ट्रॉबेरी इत्यादी. आता याच्यामध्ये बघा, जुईची वेल दिली आहे, खोडाच्या आधाराने वाढते. काकडीची वेल दिली आहे, ती तणावे यांच्या सहाय्याने वाढते. नंतर जमिनीवर पसरणारे कोण आहे? कलिंगड. कलिंगड हे जमिनीवर पसरणारं आहे. परिसरातील विविध वस्तूंचे निरीक्षण करा. पालकांच्या व शिक्षकांच्या मदतीने खालील तक्ता पूर्ण करा. तक्त्यात दिलेले उदाहरण दिलेले आहे. याच्यामध्ये आंबा, करवंद, तुळस, जाई. आता आपल्या इथे वृक्ष कोणता असेल? तर वड असेल. अशा आपल्याला तुमच्या परिसरात आढळणारी वृक्षे, झुडूप, रोपटी, वेल यांची नावं लिहायची आहेत. आता पुढे घेऊया. काही झाडांच्या देठावर केवळ एकच पान असते, तर काहींच्या झाडांच्या देठावर अनेक लहान लहान पर्णिका असतात. इथे हे पेरूचं पान आहे, हे चिंचेचं पान आहे. याच्यावर काय होतं? हे एकच पान आहे आणि याच्या देठावर अनेक पाने आहेत. आता पानांचा आकार पण वेगवेगळा असतो. काही झाडांच्या देठावर एकच फुल दिसते, तर काही झाडांच्या देठावर अनेक फुलांचा गुच्छ असतो. काही फुले सुगंधी असतात, तर काही फुलांना सुगंध नसतो. आता बघा, कमळाचे फूल, जास्वंदाचे फूल, मधुमालतीचे फूल, रुईचे फुलं. आता प्रत्येकाचा आकार वेगवेगळा आहे. एकाच्या देठावर एकच आहे, तर काही ठिकाणी गुच्छ आहे. काहींना सुगंध असतो, काहींना सुगंध नसतो, म्हणजे वासच येत नाही असं. तर परिसरातील वनस्पतींचे निरीक्षण करा. पालकांच्या, शिक्षकांच्या मदतीने खालील तक्ता पूर्ण करा. वनस्पतींची चित्रे वैध काढा. आता देठावर एक पान फणस, देठावर एक फूल गुलाब, देठावर अनेक पाने लाजाळू, देठावर अनेक फुले हजारी मोगरा. नंतर सुगंध असणारी पारिजातक, सुगंध नसणारी सूर्यफूल ही फुले आहेत. आता समजून घ्या. हवा, पाणी, सूर्यप्रकाश यांच्या मदतीने वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात. तर वनस्पती काय करतात? सूर्याचा प्रकाश वनस्पतीवर पडतो. सूर्याची मुळं, वनस्पतींची मुळं पाणी शोषून घेतात आणि हवा, पाणी, हवेतील कार्बन डायऑक्साईड या तिघांच्या मदतीने वनस्पती आपलं स्वतःचं अन्न तयार करतात. आता पुढे पाहूया. समजून घ्या. वनस्पतीच्या विविध भागांचा आपल्याला अन्न म्हणून उपयोग होत असतो. तर वनस्पतींच्या विविध भाग आहेत वनस्पती, त्यांचा आपण अन्न म्हणून उपयोग करतो. याच्यामध्ये अन्न म्हणून वनस्पतीमध्ये काय करतो बघा. इथे चिकू दिलेला आहे, पेरू दिलेला आहे, फ्लॉवर दिलेला आहे, त्या पालेभाज्या दिलेल्या आहेत. इथे बटाटा, गाजर दिलेला आहे, इथे गाजर रताळा दिलेला आहे, इथे कडधान्य दिलेले आहेत. यांचा सर्वांचा वापर आपण अन्न म्हणून करतो. आता पुढे पाहूया. ज्या धान्याच्या वनस्पती गवतासारख्या असतात त्यांना आपण तृणधान्य म्हणतो. उदाहरणार्थ गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ इत्यादी. म्हणजे ज्या धान्याच्या वनस्पती गवतासारख्या असतात, गवतासारख्या दिसतात आपल्याला, त्यांना आपण तृणधान्य म्हणतो. तृण म्हणजे गवत. तर याच्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ यांचा उपयोग होतो. तर पुढे पाहूया. गहू आणि तांदूळ या धान्याव्यतिरिक्त इतर लहान आकारांच्या बियाचे तृणधान्य म्हणजेच भरड धान्य होय. ती पोषक तत्वांनी समृद्ध असतात. उदाहरणार्थ राजगिरा, जव इत्यादी. आता पुढे पाहूया. ज्या धान्यापासून डाळी तयार करतात त्यांना आपण कडधान्य म्हणतो. उदाहरणार्थ उडीद, हरभरा, मसूर, मूग, वाटाणा, तूर, वाल इत्यादी. ज्या वनस्पतींच्या बियांपासून आपण तेल काढतो त्यांना आपण तेलबिया म्हणतो. उदाहरणार्थ शेंगदाणा, जवस, तीळ, करडई, सूर्यफुलाच्या बिया इत्यादी. ही सारी आपण जे खातो त्याच्यामध्ये विविध प्रकारचे म्हणजे कडधान्य झालं, तृणधान्य झालं, नंतर तेलबिया झाल्या,
हे सर्व आपण आता प्रकार इथे शिकले. आता पुढे पाहूया. विचार करा, झाडांपासून आपल्याला इतर सजीवांना काय काय मिळते. तर झाडांपासून आपल्याला होणारी मदत काय? औषधे बनवण्यासाठी, प्राण्यांना निवारा बनवण्यासाठी, अन्नासाठी, बांधकामासाठी, हवा घेण्यासाठी आपण झाडांची मदत घेतो. काही आजारांवर घरगुती उपचार म्हणून औषधी वनस्पतींचा उपयोग कसा होतो ते घरातील वडीलधाऱ्यांना विचारा व तुमच्या वहीतल्या. त्याचं उदाहरण आहे कोरफड, तुळस, हळद यांचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून कसा होतो आपल्या घरातल्यांना विचारायचं आणि तुम्हाला लिहायचं आहे. आता विचार करा, झाडे आपल्यासारखा श्वास घेतात का? तर हा, झाडे आपल्यासारखा श्वास घेतात. झाडे कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात, ऑक्सिजन बाहेर सोडतात. झाडे सुद्धा झोपतात का? तर हा, झाडे सुद्धा झोपतात. माहित आहे का तुम्हाला, तामन हे महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. तामन हे फूल जारूळ किंवा बोंडारा या नावांनी देखील ओळखले जाते. त्याला आपण तामन, बोंडारा, बोंद्रा, बुंद्रा अशी इतर नावे आहेत. वनस्पती शास्त्राचा अभ्यास आणि तामनाचे प्राईड ऑफ इंडिया असे नामकरण केले आहे. या वृक्षाला वर्षातून 2 वेळा फुलं येतात. हे तामन आहे, राज्य फुल म्हणून आपला त्याचा समावेश आहे. आता आनंदाची परसबाग. परसबाग म्हणजे काय असते? तर परसबाग म्हणजे आसपासची उपलब्ध जागा आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक भाजीपाला, फळे लागवड करणे. आता आपल्या जवळची जागा जर उपलब्ध असेल तिथे आपण भाजीपाला, फळे लावतो, त्या जागेला आपण परसबाग म्हणतो. येथे वांगी, टोमॅटो, सुरण, कोबी, फ्लॉवर, भेंडी इत्यादी भाजीपाला वाफ्यामध्ये लावला जातो. याच परसबागेत कोरफड, तुळस, ओवा, आले, गवती चहा, पुदिना अशा वनस्पती आपण लावू शकतो आणि तिथे लावतात. जेथे वेल वर जाऊ शकेल अशा ठिकाणी काकडी, भोपळा, दुधी, कारली, घेवडा इत्यादी लावला जातो. तसेच पालेभाज्या लावता येतात. उदाहरणार्थ मेथी, पालक, चाकवत, आंबाडी, राजगिरा, लाल माठ, शेपू इत्यादी अशा प्रकारे शाळेत मोकळ्या जागेत परसबाग करतात. आता हे चित्र दिले विद्यार्थ्यांनी परसबाग केलेली आहे. यांना या आकाराला आपण वाफे म्हणतो. बघा, या वळीच्या रेषांसारखं असतं, याला आपण बोलतो वाफे. इथे लावलेले आहे. आता ज्या शिक्षिका आहेत त्या मुलांना लावण्यासाठी मदत करतात, कुठे कुठे काय लावायचं ते. याला आपण शाळेची परसबाग म्हणू शकतो. माहित आहे का तुम्हाला, हजारो वर्षांपासून भारतात आयुर्वेदिक औषधे वापरली जात आहेत. त्यांना प्रामुख्याने वनस्पतींचा वापर होतो. आता आयुर्वेदामध्ये औषधे वापरली जातात, त्याच्यात वनस्पतींचा वापर होत होता. त्याच्यामध्ये काय काय येतं? हळद, तुळस, अडुळसा, मुरुड शेंग, गुळवेल, लवंग, दालचिनी इत्यादी या वनस्पती आपण आयुर्वेदात वापरतो. आता खाली दिलेल्या जंगलाच्या चित्राचे निरीक्षण करा. जंगलापासून होणारे उपयोग. आता जंगलापासून आपल्याला काय भेटतं? औषधी वनस्पती भेटतात, शुद्ध हवा भेटते आपल्याला, माती वाहून जात नाही जंगलामुळे, पावसाचे योग्य प्रमाण लागते जंगलामुळे, आपल्या आसपासच्या पाऊस जास्त पडतो. जिथे जास्त झाडं असतात तिथे पाऊस जास्त पडतो. बांधकामासाठी व इंधनासाठी लाकूड मिळते, प्राण्यांना निवारा मिळतो, फळे, कंदमुळे, रानमेवा, रानभाज्या या जंगलापासून आपल्याला मिळतात. आता पुढे पाहूया. उन्हाळ्याच्या दिवसात कधी कधी झाडाच्या सुकलेल्या फांद्या एकमेकांवर घासल्यामुळे जंगलास आग लागते. काही वेळा जंगलाजवळ शेकोटी पेटवल्यामुळे किंवा जलदी लाकडे टाकल्यामुळे जंगलांना आगी लागतात. जंगलात लागलेल्या आगीस आपण काय म्हणतो? वणवा म्हणतो. वणव्यामुळे जंगलातील वनस्पती, प्राण्यांच्या जीवितास हानी पोहोचते. आता काय होतं? उन्हाळ्यात जी 2 झाडे आहेत, सुकलेली झाडे आहेत, ती एकमेकांना घासते की त्यातून आग लागते आणि ती आग पूर्ण जंगलभर पसरली की प्राण्यांच्या आदिवासास, वनस्पतींच्या आदिवासास धोका असतो आणि जंगलाला लागलेल्या आगीस आपण काय म्हणतो? वणवा म्हणतो. आता माहित आहे का तुम्हाला? आता पुढे बघूया. कुंभा या झाडाचे लाकूड खूप कडक असते, ते जाळण्यास वेळ लागतो. जंगलात वणवा लागल्यामुळे या झाडामुळे वणवा पसरण्यास काही वेळा अडथळा निर्माण होतात. त्यामुळे झाडे जंगलाच्या सीमेवर इतर ठिकाणी लावावीत. आता कुंभा या झाडाचे लाकूड खूप कडक असतं, ते जळण्यास वेळ लागतो, म्हणजे ते इझिली लवकर जळू शकत नाही. म्हणून काय करतात की जंगलाची जी सीमा आहे तिथे या झाडाची लागवड केली तर आग जास्त पसरू शकत नाही. आता पुढे पाहूया महत्वाचा मुद्दा. रक्षण करूया जंगलांचे. देवराई. देवराई म्हणजे गावातील लोकांनी राखून जपलेले एक छोटेसे जंगल. महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून देवराई आढळतात. भारतातील विविध राज्यांमध्ये देवराईला विविध नावाने ओळखले जाते. आता देवराई म्हणजे काय? तर गावातील लोक एक देवाच्या नावाने छोटे जंगल राखून ठेवतात. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक देवराई आढळतात. भारतातील विविध राज्यांमध्ये देवराईस वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. आणि पुढे आहे संरक्षित वने. शासनामार्फत काही वनांचे रक्षण केले जाते, त्यांना आपण संरक्षित वने म्हणतो. आता ओळख रानभाज्यांची. इथे आहे करटोली, नंतर आहे टाकळा, नंतर इथे आहे कुडा, अंबुशी. ही झाडांची नावं दिली आहेत, झाडांचे चित्र दिलेले आहे. ओळखा. या सध्या काही रानभाज्या आहेत आणि काही आपल्याला इझी भेटतात आपल्या जवळ. नंतर आहे पाथरी, नंतर आहे केना, नंतर आहे पानांचा ओवा, नंतर आहे भुई आवळा.
नंतर आहे बांबू, आघाडा, काटेमाठ, चिवळ, घोळ भाजी, अंबाडी, सुरण, मटारू, करंदा. हे बघा, हे फळ आहे. आता आपण काय शिकलो हे पाहायचंय. आपल्या सभोवताली अनेक घटक असतात, त्यामध्ये सजीव व निर्जीव घटकांचा समावेश असतो. सजीवांमध्ये वनस्पती व प्राणी यांचा समावेश असतो. वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फूल, फळ यांवरून प्रत्येक झाडाची वेगवेगळी ओळख असते. वृक्ष, झुडूप, रोपटी, वेल अशा विविध वनस्पती आपल्या परिसरात दिसून येतात. हवा, पाणी व सूर्यप्रकाश यांच्या मदतीने वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात. परसबाग म्हणजे घराच्या आसपासची उपलब्ध जागा वापरून रोजच्या रोज गरजा पूर्ण करण्यासाठी भाजीपाला व फळे यांची लागवड करणे. जंगलाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. जंगलतोड रोखणे ही आपली जबाबदारीच आहे. नंतर उजळणी करूया. खूप उंच असणाऱ्या मजबूत खोडा झाडांना वृक्ष म्हणतात. नाजूक, लवचिक, नरम खोड असलेल्या झाडांना आपण रोपटे म्हणतो. खालीपैकी सजीव कोण ओळखा, तर पेरूचं झाड सजीव आहे ते. तुळस औषध म्हणून वापर होतो. बोर फळ आहे. मिरची मसाला, गहू तृणधान्य आहे. शेंगदाणे तेलबिया याच्यापासून तेल बनवतो. आता इथे आपल्याला हे तक्ते दिलेले आहेत, ते तुम्हाला ओळखायचे आहेत. हा तुम्हाला पूर्ण करायचं. याची व्हिडिओ मी स्वाध्यायामध्ये देईलच. हे चित्र दिलं आहे. बिबट्या जंगल सोडून मानवी वस्तीकडे का देत आहे, तर इथे जंगल तोड होते जास्त. मग जंगलामध्ये प्राणीच राहणार नाही, तर बिबट्याला खायला काहीच भेटणार नाही. मग अन्नाच्या शोधात बिबट्या व मानवी वस्तीकडे येतो. हे प्रकार आता जास्त घडतात. तर अशा प्रकारे आपला हा धडा संपून समजून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.